जिसे चाहा तूने सच में कितना चाहा कभी अपना। हे गुड मॉर्निंग गाईज, तुमचं वन्स अगेन स्वागत आहे SVM चॅनलमध्ये. सो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर गाईज आता मी उठलेली आहे, तर काहीच माझं एनर्जी ड्रिंक सुद्धा रेडी झालेलं आहे. तर आता वेळ आहे वर्कआउटची. तर आपण बघूया आफ्टर वर्कआउट आपण काय स्पेशल करतो, कारण आज ऑफिस सुद्धा आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप पाऊस पडतो आहे आमच्या इथे. तर होप तुमच्या इथे पण तेवढाच पाऊस असेल. तर गाईज बी सेफ. आणि जर तुम्हाला जास्तच अर्जंट काम असेल किंवा ऑफिस वगैरे को जे जात असेल ज्यांना कंपल्शन आहे जाणं, सो त्यांनी आपलं केअर घेऊन प्रॉपर जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे. सो मला पण ऑफिसला जायचं आहे. सर आज बघू काय स्पेशल होते ऑफिसमध्ये, किंवा मग माझ्या टिफिन टाईमाला आता मी लंचसाठी काय बनवणार आहे. तर हे वेलकम गाईज. तर आता माझं वर्कआउट फिनिश झालं आहे. सो आता आपण बघूया पुढे काय करायचं आहे. आणि आपलं शेक पण रेडी आहे, तुम्हाला दाखवते मी. शेक पण रेडी आहे. हा आपला शेक. आणि ह्याच्यात आपली एनर्जी ड्रिंक होती ती संपलेली आहे. सो आता आपण एनर्जी ड्रिंक फटाफट पिऊन घेऊया आणि आपल्या रुटीनला स्टार्ट करूया. सो आपलं शेक रेडी आहे, जो की आपण ब्लेंड करतोय. ब्लेंड झाल्यानंतर ह्याला आपण पिऊन घेणार आहोत. आजचा शेक खूप माइल्ड आहे, कारण जे काय मी प्रोटीन यूज करते ते थोडंसं संपलं आहे. सो मला आता ऑर्डर करावं लागेल ते पुन्हा. आणि आज बघू आज ऑफिसमध्ये काय काम असतं. गाईज पाऊस तर खूप आहे, होप तुमच्या इकडे पण आहे. जसं का आपलं आता श्रावण सुरू झालेलं आहे. सो आजपासून आपण नुसतं शाकाहारी खाणार आहोत. सो आता आपण बघूया पुढे आज मी काय काय करते. तर तुम्ही पण बघा की कशी माझी रुटीन असते, काय असते ते. तर होपफुली तुम्हाला दिसेलच, कारण तुम्ही माझेसुद्धा फॅमिली मेंबर आहात. सो तुम्हालाही कळेल मी कसं काय सगळं आवडते किंवा काही रेसिपी बनवते. रेसिपी आज बनणार नाही गाई. रेसिपी इज डिरेक्टेड ओनली ऑन संडे, कारण मला संडेला ऑफ असतो. सो त्याच्याबद्दल. आणि दुसरं एक विचारायचं होतं मला की आता तुम्ही बघा की मी कसं काय करते ते. बाकी कळेलच तुम्हाला मी सुद्धा काय काय करते ते. सो श्री स्वामी समर्थ. पुन्हा कंटिन्यू राहा. आपला शेक रेडी आहे, जो की आपण जो शेक बनवला होता त्याच्यामध्ये पाणी जास्त झालं होतं, त्याच्यामुळे मी जास्त प्रोटीन पावडर थोडीशी ॲड केली याच्यामध्ये. तर आता टेस्ट जरा ओके आहे. नाही तसं वाटत होतं की आपण पाणीच पितोय. आज सकाळी उठायला थोडासा उशीर झाला, कारण रात्री लेट झोपली होती मी त्याच्यामुळे. तर आता बघा तुम्ही माझी डेली रुटीन्स की मी काय काय करणार आहे ते आजच्या दिवसभरात. सो बघू शकता तुम्ही. सो गाईज वेलकम. आता आपली डस्टिंग वगैरे झालेली आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. जे आपलं डेलीचं रुटीन्स आहे ते आपल्याला करावं लागतं. प्रॉपरली आपण डस्टिंग करून घेऊया. डस्टिंग करून पण झालं आहे. सो केस पण धुवायचे आहेत, कारण सोमवार आहे आणि जसं की आपल्या श्रावण सुरू झालेलं आहे. माझ्या इकडे सासरी जे आहे तिकडे श्रावण नाही पाळला जात, पण मी यावेळेस एकटी पाळणार आहे, कारण माझ्या मम्मीच्या घरी गणपती असतो. सो मम्मी मला बोलली नाही तू पण कर. सो मी सुद्धा करणार आहे श्रावण. तर आम्ही खाणार आता. मी नॉनव्हेज किंवा इंटेक करणार जेव्हा माझं 10 दिवसाचे आपल्या गणपतीचं विसर्जन होतं तेव्हा. सो सगळी डस्टिंग तर क्लिअर आउट झालेली आहे. सो आपण आता वळूया पुढच्या ह्याला. डस्टिंग डन. आपल्या बेड तर क्लीन आहे, तर आपण आता फक्त झाडू मारून घेणार आहोत. आता बघा
की मी झाडू मारून घेते फटाफट आणि जाते. काही साईडचा आवाज आला असतो प्लीज सॉरी फॉर दॅट. तर आता मी व्यवस्थित जरा क्लीन करून घेते. गॅलरी ओपन करून सुद्धा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पण दाखवते कसा आहे. तर आजचा बाहेरचा जो व्ह्यू आहे आपला तो खूप प्रचंड थंडीचा आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की पाऊस खूप होता कालपासून. म्हणजे पाऊस खूप होता आणि आपल्या न्यूजवरती सांगितलंच होतं मुंबई शहरात पाऊस पडणार आहे. सो आपण सगळे अलर्टच होतो त्या गोष्टीसाठी. त्यामुळे आपल्याला जर अर्जंट काम असेल तरच आपण बाहेर गेलो होतो. आणि कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. गाईज ही आपली गॅलरी आहे. सो ही आपली गॅलरी आहे जी की तुम्ही बघू शकता. खूप चांगली क्लीन आउट केलेली आहे मी. हे आपलं ग्रिल आहे. गाईज माझं घर सुद्धा एवढं काय हायफाय नाही आहे पण खूप छान आहे माझं घर. कारण आपण म्हणतो ना देवाने जे काही स्वामी समर्थांनी दिलंय ते आपल्या नशिबात जे होतं ते स्वामी समर्थांनी दिलंच आहे आपल्याला. सो स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी असतात. तर तुम्ही बघू शकता आता मी क्लिनिंग करते, झाडू मारून येते. कारण मॉपिंग कालच आपण केलं होतं तर आता मॉप आपल्याला मारायचं नाही. आता फक्त झाडू काढून घेणार आहे मी कारण आपली रूम क्लीन आहे. सो थोडासा मला खोकला झाला आहे क्लायमेटमुळे. काल जसं की आम्ही गेलो होतो बीचवर पावसामध्ये तर थोडंसं म्हणजे केस वगैरे ओलं झाल्यानंतर सर्दीसारखं झालं आहे मला. सो माझा आवाज थोडासा तुम्हाला हेवी येईल. आज मी वर्कआउट जॉईन नाही केलं त्यामुळे आज माझे जे कोच आहेत ते मला नक्कीच मेसेज करणार आहेत आज का तुम्ही जॉईन नाही केलं. तर मी त्यांना एकच सांगणार आहे सॉरी. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स प्रॉपर रुटीनने मी चालू करीन माझं वर्कआउट. कारण कसं आहे त्यांचं जे ऑनलाईन वर्कआउट आहे ना त्याला आपल्याला अटेंड करावंच लागतं आणि ते लोक एवढं स्ट्रगल करतात आपल्यासाठी आणि आपण जर टायमावर उठणार नसेल तर काय फायदा गाईज. तर हे बघा आपलं क्लिनिंग झालेलं आहे. सो आपलं क्लिनिंग डन झालेलं आहे आपलं. सो आपण आता मिस्टरांना उठवणार आहे कारण काल खूप पाऊस होता तर आम्ही जेव्हा येताना आम्ही भाजी वगैरे आणलेली नाही आहे. तर माझे हस्बंड आता मार्केटला जाऊन भाजीसुद्धा घेऊन येतील. तोपर्यंत आपण बघत राहा काय काय होते आज दिवसभरामध्ये. सो बघा रूम किती छान वाटते. एवढी सुंदर वाटते ना खूप सुंदर. एवढी हायफाय नाही बट माझ्यासाठी खूप काही आहे गाईज. सो श्री स्वामी समर्थ बघत राहा गाईज. आता तुम्ही बघू शकता की मी किचनमध्ये आलेली आहे. सो आता मी चहा बनवणार आहे. तर चहासाठी सगळ्यात आधी मी भांडं घेणार आहे. सगळ्यात आधी भांडं घेणार आहे. आपण आता गरम करायला ठेवूया या पातेल्यामध्ये. मी तोंडाने झोपून देते शॉर्टकट. तर आज काही कामगार आलेले नाही आहेत कारण आपले वर्कर आहेत त्यांच्या सुनेची डिलिव्हरी झाली आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू हिम. आणि आता हे दूध मी गरम करायला ठेवते. दूध गरम झाल्यावर तर आपण चपाती बनवून घेणार आहोत. चपातीसाठी आता मी पोलपाट लाटणं घेतलेलं आहे. पोलपाट आणि ही चपाती फ्राय करायला त्याबरोबर झाला चमचा. तर बघूया आता आपण पटापट आवरायचं आहे कारण आपल्याकडे फक्त 20 मिनिट्स आहे टू गेट रेडी टू द ऑफिस. आणि पावसामुळे आमच्याकडे लाईटसुद्धा गेलेली आहे. हे तुम्ही लाईट बघताय ती आपली इन्व्हर्टरची लाईट आहे.
सो आता मला पाणी थोडंसं थंड पाण्याने चांगलं करून जावं लागणार आहे ऑफिसला. हेअर वॉश करायची होती जी मी आज नाही करू शकत बिकॉज लाईट नाही आहे. गरम पाण्याची गरज असते केस धुण्यासाठी. थोडंसं किंवा कोमट पाणी तर ठेवत नाही, दुधामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, थोडंसं, जास्त नाही. नाहीतर कसं आहे त्यांना प्रोटीनसाठी जे आपण प्रोटीन पावडर टाकतो त्याच्यानंतर ते पूर्ण म्हणजे असं पाण्यासारखं टेस्ट नाही लागली पाहिजे. सो आता मी चपाती बनवून घेते आणि भेटते तुम्हाला. मी चपाती पण रेडी झालेली आहे, म्हणजे रेडी होते. भाजी बनवलेली आहे मी. ओट्स बनवणार आहोत आज मी टिफिनमध्ये. ओट्स म्हणजे लंच तर आहेच पण ब्रेकफास्टसाठी 11चा ब्रेकफास्ट आहे माझा. तर आपण ओट्स बनवणार आहे. ओट्स विथ बनाना, एकच बनाना, जास्त बनाना घ्यायचे नाही बिकॉज ऑफ वेट गेन. सो बघू शकता आपली भाजी पण रेडी आहे. इथे भाजी रेडी आहे, इथे आपले ओट्स पण बनलेले आहे. बघू शकता हा आपला टिफिन सुद्धा रेडी आहे. चपात्या रेडी आहे, सॅलड, माझ्या मिस्टरांचं शेक आणि ओट्स. सो सगळं रेडी झालेलं आहे. सो आता आपण बघू पुढे अजून काय. तर आपल्याला आता किचन साफ करायचं आहे. ही माझी भांडी सुद्धा झालेली आहे. भांडी आहे मी घासून घेते पटकन आणि मग मी रेडी होते. तर आज ऑफिसमध्ये आज मंडे आहे. तर बघूया काय काम आहे आपल्या ऑफिसमध्ये. तर जे काही पेंडिंग वर्क असेल तो कम्प्लीट करायचं आहे आपला. ठीक आहे, तर आता आपण दाखवून घ्यायचं आहे. आपण त्याच्यात ते हे ठेवतो इथे आणि आपला ओटा पण स्वच्छपणे पुसून घेणार आहे. आता बघू शकता माझा कपडा आहे त्याच्याने मी ओटा साफ करून घेणार आहे. सो बघा मी कसं साफ करते. गॅसवरतीच गाई सगळ्यात जास्त घाण होते जेवण केल्यानंतर. जर कामवाली यायच्या आधी आम्ही सगळं ही डस्टिंग असो किंवा असं काही किचनचं काम असो ते करून घेतो. कारण मग किचनमध्ये जर घाण झाली तर ती यायच्या आधी सगळं आम्ही करून घेतो. म्हणजे तिला आल्यावर पूर्ण ती क्लीन करून दिल्या घर खूप छान आणि स्वामी समर्थांच्या कृपेने खूप प्रसन्न वाटतं. तर आता मी किचन ओटा पुसून घेतलेला आहे. सो आता मेरा तुझसे है पहली का नाता कोई यूं ही नहीं दिल बाता कोई जाने तू या जाने माने तू या माने त्यांना चहा दिलाय. ही माझी भांडी सुद्धा झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं किचन पूर्णपणे साफ झालेलं आहे. आणि हे आपले आहेत साईबाबा, म्हणजे आमचं मंदिर आहे. हे तुम्हाला दिसणार नाही कारण तिथे लाईट चालू आहे. सो आता मी तुम्हाला ऑफिसमध्ये भेटते आणि आज बघू ऑफिसमध्ये काय होते. सो स्टे कंटिन्यू. मी आता रेडी आहे ऑफिसला जायला. तर चला आपण ऑफिसला जाऊन. आता मी ऑफिसला पोहोचली आहे. सो आज थोडंसं आज भरपूर काम आहे ऑफिसमध्ये. तर मी तुम्हाला भेटते. आता आमचा लंच ब्रेक झालेला आहे. सो आता लंच ब्रेक झालेला आहे. सो आपण आता बघू काही काम पेंडिंग आहे का तेही करून टाकू. आणि दुसरी गोष्ट गाईज, होप तुमचा सुद्धा लंच झालेला असेल. तर आपण बघूया आजचा जो ब्लॉग आहे गाईज. हा जर सिम्पल सिमिलर ब्लॉग असणार आहे कारण आपला डेली रुटीनचा ब्लॉग आहे. त्याच्यानंतर रात्री आपण एक रेसिपीचा ब्लॉग सुद्धा टाकणार आहे. तर होपफुली तुम्ही तो पण बघा. ह्याच्यामध्ये नाही टाकणार आहे, वेगळ्या रेसिपीचा टाकणार आहे. सो बघूया आता पुढे काय होते. तुम्ही पण बघू शकता. ही आमच्या ऑफिसची मावशी आहे. खूप खूप छान आहे ती. खूप सुंदर काम करते, मन लावून काम करते ती. आणि दुसरी गोष्ट, तिच्या घरी काहीतरी एक टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळे ती ऑफिसला काही दिवसापासून येत नव्हती कामाला. पण आता ती आलेली आहे पुन्हा एकदा. सो आपण वेलकम केलंच आहे तिचं. आणि आमचे जे मॅडम आहेत आज सिनियर ते आले नाही आहेत. तर आज मी त्यांना खूप मिस करते वैभवी मॅडमला.
आणि जे दुसरे मॅडम आहेत ते रेडी होतातच. ॲक्च्युली त्यांची एक सेमिनार मीटिंग आहे म्हणून. तर सेमिनार मीटिंग झाल्यावरती आपल्याला भेटतील. आणि गाईज तुम्ही बघू शकता, गुड इव्हनिंग. तर आपला टी टाईम आहे. सो आपण टी नाही पिणार आहोत कारण आपलं डाईट आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, मॅडम पण बसली आहे तिकडे. मॅडम काहीतरी काम करते. सगळ्यांना माझं डेस्कवरती कोण होतं त्यामुळे मला जरा चान्स मिळाला तुमच्याशी बोलायला. सो मी आली. सर आज ऑफिसमधलं काम तर झालं आहे बट वॉकिंग्स कस्टमर कोणी नाही आहे आज ऑफिसमध्ये. खूप सायलेंट मोड आहे. बघू शकता की मी ऑफिसमध्ये आहे. तर आता थोड्याच वेळात मी निघणार आहे. सो आज मला बसनी जायचं आहे हिच्याबरोबर. सो भेटूया आपण घरी. आता मी घरी पोहोचलेली आहे. सो डिनर पण बनलं आहे. तर आज मग माझी मीटिंग आहे. सो आता आपण लवकरच ब्लॉगचं दी एंड करूया. सो गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्हाला अजून काही एक्सपेक्टेशन्स नवीन ब्लॉगचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.